दादा दादा मनूच्या केस संदर्भात मला जरा तुझ्याशी थोडं बोलायचं. बोल. सत्यजित रावांचा फोन आला. त्यांच्या वकिलाला माझी कोर्टात साक्ष हवी म्हणून ते विचारत होते. अच्छा, म्हणजे आता त्याच्या बाजूने साक्ष देणार आहेस तर तू त्यांचा साक्षीदार होणार आहेस? नाही दादा, तसं नाही. मी कोणाच्याही बाजूने साक्ष देणार नाही. जे खरं घडलंय तेच सांगणार. तू जसं कोर्टात जाऊन खरं खरं सांगितलंस ना, अगदी तसंच. मला मान्य आहे दादा, काही गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर घडल्या, त्यांच्याबद्दल मला तेवढी माहिती नसेल, पण काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर देखील घडल्या ज्याच्याबद्दल मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर बघ, ज्या गोष्टी घडल्या त्या अगदी खऱ्या खऱ्या मी सांगणार आहे. खोटं नाटं काहीही सांगणार नाहीये. शेवटी तुझाच भाऊ आहे. अरे वा, चला, निदान माझ्या या गोष्टीमुळे तरी तुला जाणीव होते आपल्या नात्याची. कसं आहे दादा, ही केस तुझ्यासाठी जरी युद्ध असली ना, तरी तशी ती माझ्यासाठी नाही. कितीही जरी झालं तरी मनू माझी पुतणी. तिच्या भावना दुखावल्या जातील किंवा तिचं नुकसान होईल असं मी काहीही बोलणार नाही. खरं तर हे तू सांगण्याची मला काहीच गरज नव्हती. आपण डायरेक्ट कोर्टामध्ये भेटलो असतो ना. नाही दादा, या साक्षीपेक्षा मला आपलं नातं जास्ती महत्वाचं आहे. आणि हेच नातं निभवण्यासाठी तू त्या माणसाला साथ. तू वडील म्हणून जशी मंजिरीची काळजी करतोस ना, त्याचप्रमाणे सत्यजित राव त्यांच्या मुलीची शुभ्राची काळजी करतात. तसंच पुतणी म्हणून मला मनूची काळजी आहे. लेकराविणं जगणं काय असतं ना, ते ज्याच्याजवळ लेकरू नाहीये ना, त्याला जास्ती जाणवत. सत्य, झोपला नाहीस? अजय, आता ह्या डोळ्यांना कसली आली झोप? बोल, तू काय म्हणतेस? अरे, तुम्ही वेगळे होणार हे संध्या जगाला ठाव झालं या, पण शालीला ठाव नाही. आणि तिला कोणी सांगायचं हे काय बी कळत नाही बघ. तू तिला काय कल्पना दिली आहेस का? अजून तरी नाही. अरे मग कधी बोलणार आहेस? ही गोष्ट तिच्यापासून फार दिवस लपून ठेवता येणार नाही. ती सारखी विचारत असते, मंजिरी भेटायला कधी येणार आहे, तिला बोलवा, सारखं सांगत असते बघ. अजय, तुला हे समज कळल्यावर तिला नेमकं काय वाटेल याच तर टेन्शन आलंय मला. पण
आज न उद्या तिला हे समजा कळलंच नव, आणि ही गोष्ट तिच्यासाठी केवढा धक्का देणारी असेल. अचानक एखादी दुःखाची गोष्ट सांगितली तर माणसाला सावरायला वेळ लागतो या. त्या शाली तर ते माहिती आहे आजी, म्हणून तर थांबलोय. पण आता वाट बघण्यात काय बी अर्थ नाही. आता कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत. तिच्या कानावर आताच घातलं तर तिच्या मनाची निदान तयारी तरी होईल. आणि जोवर तू तिला सांगत नाहीस तोवर मी आभी काय करू शकत नाही. मी आभी बोलू शकत नाही, तिची समजूत काढू शकत नाही. आधीच या विषयावर तिला समजावणं लय अवघड आहे. आणि सध्या तिच्यापासून हे लपिवलं आणि हे जर तिला कळलं तर तिच्या मनाला अजून लागल ते. खरं तर मी आधी सांगितलं असतं, पण तुझ्याकडनं कळणं हे जास्त योग्य आहे बघ. तू आता तिच्याजवळ जा, तिच्या मनाचा अंदाज घे, ना समज सांगून टाक. नंतर आम्ही धीर द्यायला होतच की. मी आहे, मंजुषा आहे, आम्ही बोलू तिच्या संग. पण आता येळ काढून बस. हे समज मला आधीच का नाही सांगितलं असा तिने प्रश्न केला तर नंतर आपल्याकडे काय बी उत्तर राहणार नाही. ठीक आहे. आई, मंजुषा सांगत होती की तू आज मंजिरीचा फोन आला होता. नाही. आई, मला तुझ्याशी मंजिरीबद्दल जरा बोलायचंय. म्हणजे मंजिरीबद्दल आणि माझ्याबद्दल. आई, आमच्या डिवोर्सची केस कोर्टामध्ये सुरू झाली. आज दुसरा दिवस होता. हॉस्पिटलमध्ये असतानाच मी हा निर्णय घेतला होता आई, की आता आणखीन ताणून धरण्यात काहीच अर्थ नाही. खूप झालं. कसं आहे आई, कुजलेल्या गोष्टी वाहत्या पाण्याबरोबर सोडून द्यायच्या असतात, नाही का? आणि शुभ्राची कस्टडी मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय आपण. म्हणजे आपल्या ज्या ऍडव्होकेट आहेत, ऍडव्होकेट किरण, त्या खूप हुशार आहेत. आज त्यांनी कोर्टामध्ये सरनाईकांना आई,
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे तूच शिकवलंयस मला. तर यातूनही काहीतरी चांगलंच निघेल, नाही का? युअर ऑनर, माझ्या पुढच्या साक्षीदार आहेत श्वेता ठकार. श्वेता ठकार. जे काही सांगेन ते खरं सांगेन. मॅडम, तुमचं नाव जरा पोटावर सांगा. हो, मी श्वेता साहिल ठकार. आपण राहिला कोल्हापूरला तू? हो, गेले 1.5 वर्ष मी कोल्हापुरात राहते. म्हणजे माझ्या मिस्टरांची इकडे बदली झाली. हो. मग तुम्ही मंजिरी मुदोळकरना कशा काय बघ? ती माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे. तर मला सांगा, जेव्हा तुम्ही अचानक एकमेकांना भेटलात कोल्हापुरात, तेव्हा तुम्ही त्यांना आपल्या घरी बोलावलं. त्या दिवशी संध्याकाळी नेमकं काय? ऍक्च्युली मंजिरी आणि आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो. म्हणजे तिच्या लग्नानंतरची आमची ती पहिलीच भेट होती. त्यामुळे बोलण्यासारखंही खूप काही होतं. आणि मंजिरी, श्वेता, अगं आई, कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. केवढी बदलली आहेस तू. मग लग्न झालंय माझं आता. बरं, तू इथे काय करतेस? आणि ते महत्वाचं नाहीये. मला सांग, तुझी शॉपिंग करून झाली? हो, ऑलमोस्ट झाली आहे. आणि काही कामही नसेल आता? नाही अगं, घरीच चालले होते. का? मग आता तू माझ्या घरी येणार आहेस? तुझ्या घरी? त्यानिमित्ताने घर बघशील ना. नाही श्वेता, ऐक ना, एक काम कर, तू माझ्या घरी चल. मंजिरी, इथून जवळ माझं घर आहे, सो तू माझ्या घरी येतेस. कळतंय तुला? ऐक ना, माझं ऐक. हे बघ, मी आहे ना घरी सांगितलेलं नाहीये, मग ते उगाच काळजी करत बसतील ग, म्हणून. मंजिरी, अगं एवढं काय त्यात? म्हणजे एवढा काही फरक पडणार आहे का? अर्धा तास तुला उशीर झाला तर घरी भूकंप होणार आहे का तुझ्या? अगं नाही, तसं नाही, पण काळजी नको करायला ना. त्यांनी उशीर झालाय खूप. मी काही ऐकणार नाहीये तुझं, कळतंय तुला? आत्ता तू यायचंच माझ्या घरी. अगं चल ना श्वेता, ऐक ना, चल. अगं मंजिरी. अरे वा, हा कोण? मुलगा माझा. हो, हॅलो सनी, मावशी आली आहे. बस ना तू, मी पाणी आणते. हाय, काय नाव आहे तुझं? सनी. तुझा ड्रेस छान आहे. थँक्यू. बस ना. हो. आता बोल, कशी आहेस तू? मी मस्त. समीर, फोन ठेवतो. मावशीचा फोन आहे ना. अगं गेम खेळतोय ना. समीर, असं नाही करायचं. अगं राहू दे, ठीक आहे. सनी, सनी काय आहे? बरं मॅडम, तुम्ही सांगा, कसा चालला तुमचा संसार? छान चाललाय. म्हणजे
सत्यजितराव बायकोला अगदी फुलासारखं सांभाळतात. हा ना? हो म्हणजे खरंच खूप प्रेम करतात ते माझ्यावर. आणि मग मंजिरी तिच्या घरी गेली आणि साधारण 9-9:30च्या सुमारास थांब मी बघते. मंजिरी तुम्ही आता इथे? श्वेता हे बघ मंजिरी, मला इथे फुल रेंज आहे. अर्थात तुम्ही काय दिवसभर दारात उभे राहून बोलला नसेल नाही का? ये आत बघूया, ये आपण बघू. मंजिरी काय मी काय म्हणते आपण प्लीज माझं ऐका. हो इथेही फुल रेंज आहे. काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का? नाही तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही. ऑफकोर्स आपण माझ्या फोन बद्दल नाही, आपण तुझ्या फोन बद्दल बोलतो. मी तुझा फोन चेक करू आपण. हे काय फुल रेंज आहे, तुझ्याही फोनला फुल रेंज आहे मंजिरी. कुठे बसला होता तुम्ही ते सोफ्यावर बसला होता? ये बघू, ये मंजिरी बघूया. कुठल्या सोफ्यावर बसली होतीस? कुठल्या सोफ्यावर बसली होतीस? कुठल्या सोफ्यावर बसली होतीस तू? इथे ये, बस बस बस. हे बघ रेंज आहे. हे बघ रेंज आहे. तिथे डायनिंग एरियामध्ये कॉफी प्यायला होतात तुम्ही दोघी मैत्रिणी. ये बघूया, ये ओठ, ये गप्पा मारल्या होत्या, चहा प्यायला होतात. ये बघूया ये होतात तुम्ही. हे बघ इथे रेंज आहे, या फोनला फुल रेंज आहे. फुल रेंज आहे, हेही म्हणतायत इथे फुल रेंज आहे या फोनला. अरे तुझ्या मैत्रिणीचं 2 मजली घर आहे नाही का? तुला घर दाखवलं असेल ये बघूया की आपण. ये वर गेली असशीलच तू, दाखवलं असेल ना तुला. ये कम कम कम, ये 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 ये. बघ इथे तरी आहे रेंज. ये आपण वर बघू. ये इथे सुद्धा रेंज आहे. आहे. आमचेअर जवळ बसला होतात तुम्ही, तिथे गेला होतात. ये बघूया, ये प्लीज माझं ऐका. ये. हे बघ आहे फुल रेंज आहे की नाही बघ 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 बघ. आहे तू आणि तुझी मैत्रीण किचन मध्ये होतात आणि किचन मध्ये तुझ्या या फोनला फुल रेंज आहे. आता मला सांग मंजिरी, या घरात अशी कुठली जागा आहे जिथे तू उभी होतीस, मी तुला फोन करत होतो आणि माझा फोन लागत नव्हता कारण तुला रेंज नव्हती? मला नाही माहिती माझा फोन का नाही लागला. 1 मिनिट, मला कळेल काय ते तुमचं काय चाललंय ते? नाही तुम्हाला काही कळायची गरज नाहीये, कारण मला जे कळायला हवं ते मला कळलं. चल घरी चल. प्लीज माझं ऐका. थांबा 2 मिनिट. एखादा नवरा तर सोडाच, पण मी कुठल्याही माणसाला दुसऱ्या कुठल्याही माणसाशी असं वागताना पाहिलेलं नाही. आणि ह्या लग्नात जर मंजिरी इतकं सहन करत असेल तर हे लग्न 1.5 वर्ष तरी कसं टिकलं ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला. That's all, Your Honor. Your witness. युअर ऑनर, मी या कोर्टात आधी स्पष्ट केलं, मिस्टर अँड मिसेस मुधोळकर यांच्या आपापसातील संबंधातली कुठलीही गोष्ट किंवा पूर्वीची कुठलीही घटना या खटल्याशी संयुक्तिक आहे असं मला खरंच वाटत नाही. म्हणजे जिथे संशयामुळे एका बापाने आपल्या मुलीला तिच्या मृत आईचं अंत्यदर्शन घेऊन दिलं नाही, तिथे एक नवरा आपल्या बायकोशी आतताईपणे वागला, त्यात मला काहीच आश्चर्यासारखं वाटत नाही.
आणि मी असं कधीच म्हटलेलं नाही की माझे आशील सत्यजित मुधोळकर यांच्याकडनं कधीच काहीच चुका झालेल्या नाही. इनफॅक्ट त्यांना त्या चुकांची जाणीव आहे. त्यामुळे परत परत तेच तेच बोलून त्याच गोष्टींचा कीस काढून मी कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवू इच्छित नाही. सो नो मोर क्वेश्चन्स. मिसेस ठकार, यू मे लीव. ओके, थँक्यू. कोर्ट इज ॲडजन. स्मार्ट, डॅम स्मार्ट. तुझ्याच कडून शिकली. आणि काय ग, तुझ्या जन्माच्या वेळेला मी हॉस्पिटलला नव्हतो हे भर कोर्टात सांगायची काय गरज होती? डू यू थिंक आय एम अ बॅड फादर? नो, आय थिंक यू आर द बेस्ट फादर. पण हाच पॉइंट होता ना मिस्टर मुधोळकरांच्या बाबतीतला. तरी ही केस तू जिंकत नाही. अरे छोडो, लगान पाहिलायस ना तू. शेवटच्या क्षणापर्यंत सगळे आमिर खानला सांगत असतात की तू हारणार, पण शेवटच्या बॉलला सिक्सर मार. एवढ्यासाठी मी तुला नेहमी सांगत असतो की हिंदी सिनेमे बघू नकोस. घरी भेटे. बाय.